साकी लेगेसी सोसायटी साकीनाका तिथे राहणाऱ्या निकिता शशिकांत सोमवंशी यांना भेटणार आहोत आणि सुरुवात करणार आहोत आजच्या गप्पांना. चला, वाट बघतायत सगळे, उत्साहात स्वागतासाठी सगळेच सज्ज आहेत. बघूया काय घडणार आजच्या भागात. नमस्कार. नमस्कार. घ्या उखाणा. शिवाजीराजे आहेत मराठ्यांची शान. निशिकांतरावांचं नाव घेते, आदेश भाऊजींचं ठेवून मान. अरे वा, थँक्यू. घ्या ओळख करू. हे माझे मिस्टर नमस्कार. नमस्कार. हा माझा मोठा मुलगा. नमस्कार. ही माझी छोटी मुलगी. बर. ती चारू माझी नमस्कार. मैत्रीण. अनघा. नमस्कार. ते जाधव भाऊ. नमस्कार. तिवारी भाऊ. नमस्कार. उद्धव भाऊ आणि सिंग भाऊ. अरे वा, चला नमस्कार सगळ्यांना. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 बरं, तुम्ही आता टेन्शन नाही ना घेतलेलं आहे? नाही नाही. नाही. आवाज का कमी आहे? माझा नेहमी आवाज कमीच राहिला. आवाज कमीच आहे. तो फक्त माझ्यावर वाढलेला असतो. ऍक्च्युली दोघांपैकी एकाचा आवाज वाढलेला असतो आणि एकाचा कमी असतो. म्हणून शाळा बॅलन्स. कुठली हो? माझी जिल्हा परिषद शाळा शिराडून. आणि तुमची शाळा? माझी औसा. औसा. हा, कन्या शाळा आहे, कन्या प्रशाला आणि तालुका औसा, जिल्हा लातूर. कसं गेलं बालपण तुमचं? खूप मजेत गेलं. खूप मजेत गेलं. तुमचं बालपण? माझे पप्पा पोस्टमास्टर होते. जिथे जिथे त्यांची ट्रान्सफर होईल तिथे तिथे माझं शिक्षण झालं. पण तुमचं बालपण एकाच ठिकाणी? एकाच ठिकाणी झालं, औशामध्ये. औशामध्ये. कसं गेलं बालपण? एक तर सर्वात लहान, त्याच्यामध्ये मुलगी, मोठे 2 भाऊ, त्याच्यानंतर एक बहीण आणि मी सगळ्यात शेवटची. त्याच्यामुळं फुल लाड, म्हणाल तेवढे लाड. लाड ज्यांचे होतात ना ते बऱ्याचदा हट्टी असतात. नाही, पण माझ्या बाबतीत तसं नाही झालं. एक मिनिट, काय? काय हो? बरोबर बोलत. काय हट्ट केला ते सांगा, म्हणजे मग मला बरं बरं झालं, मी तुमच्या बाजूनी आहे ना? एवढं बोलले ना. आता बस, सांगा काय हट्ट केला हो? जे पाहिजे म्हणजे पाहिजेच बस. हा. कुठली गोष्ट पाहिजे ना पाहिजेच आणि मी ती पुरवतो पण. मग आता काय बोलणार, कारण मी हट्ट करते आणि ते पुरवतात. म्हणजे याच्यात जिद्द किंवा हट्टीपणा काही नाहीच आहे. म्हणजे मी मागते आणि ते देतात. मागण्यालाच हट्टीपणा म्हणतात. तो नव्हता माहिती, आज नाही माहिती का? पडलं. पण तुमची ओळख कशी झाली मग? आमचं अरेंज मॅरेज. कसं काय? आमचे नातेवाईक आणि यांचे नातेवाईक, त्यांच्यामध्ये एक जण आहे ज्यांनी आमचं जुळवून दिलेलं. बरं, कसं काय हो? म्हणजे मिसेस शेख म्हणून शिक्षिका होत्या. हिची आई शिक्षिका, त्यांच्या ओळखीचे. ते आमच्या शेजारच्या घरी राहायचे. त्यामुळे माझ्या आईची त्यांची ओळख. मग त्यांनी हे स्थळ सुचवलं. त्याच्या अगोदर 30-32 मुली जवळपास पाहिल्या होत्या. काही मुलींनी मला रिजेक्ट केलं होतं. 30-32 मुली पाहिल्या होत्या काही. हो, अर्ध्यापेक्षा जास्त लोकांनी मलाच रिजेक्ट केलं होतं, कारण माझ्याकडे काहीच नव्हतं त्यावेळेस. आणि नंतर मग काही मुली मी रिजेक्ट केल्या, रागामुळेही आणि काही ह्याच्यामुळे. कसला राग यायचा तुम्हाला? की मला रिजेक्ट करतायत म्हणजे मग मी त्यांना सिलेक्ट करू. मला पाहिजे तशी मिळाली नाही, ही मिळाली. हा, मग आपकी नजरों ने क्या प्यार के काबिल मुझे. हे जरा गाण्यात म्हणा ना, गाण्यात. आपकी नजरों ने समझा प्यार के काबिल मुझे, दिल की ये धड़कन ठहर जा, मिल गई मंजिल मुझे आपकी. मंजिल मिळण्यासाठी औशाला जावं लागलं सर. किती चक्रा मारल्यात मला माहिती आहे. काय सुंदर गाता तो. हे खूप सुंदर गातात. बघायला आले तेव्हा गाणं गायले होते? नाही, गाणं मग? नव्हतं गाडी. नाही, तिने मला पसंत केलंच नसतं. हो. नाही, असं काही आठवतोय नाही. तो दिवस तुम्हाला वहिनी, ज्या दिवशी हे बघायला आले? हो. काय झालं होतं त्या दिवशी? दुपारची वेळ होती आणि असं सांगण्यात आलेलं की पाहुणे येत आहेत. ऍक्च्युली मला फर्स्ट टाइमच कोणीतरी पाहायला आलेलं, त्याच्या अगोदर कोणी नव्हतं. मग जेव्हा आले तो दिवस मला आठवतं, 11 डिसेंबर 1900
99 होतं. बरोबर. मग दुपारच्या वेळेस त्यांचे भाऊ होते. किती वाजता आले होते? 3-3:30च्या वेळेस आले. हा. आणि आल्यानंतर पहिले जो प्रोग्राम होतो तो झालेला, चहा पाणी नाश्ता. मग त्याच्यानंतर खूप जण होते. मग त्यांच्यानंतर आम्ही भेटलेलो. दोघेच? नाही, सगळ्यांसोबतच. म्हणजे माझं नाव वगैरे सांगण्यात आलं त्या दिवशी. जो पाण्याचा प्रॉपर राहतो तो प्रोग्राम त्या दिवशी झाला. हा. मग नंतर मी नव्हती पाहिली कारण खूप जण होते. त्यांच्यासमोर नजर कशी वर करून पाहणार, त्याच्यामुळे मुलाला त्यांना बघितलंच नव्हतं? नाही, मी नव्हती. तेव्हा तुम्ही नजर वर केली नव्हती? नाही. आणि आता ते वर करत नाही? नाही, असं काही नाही. असं काही नाहीये. पण ते लगेच हो म्हणाले. आता ते तुमचा दरारा असल्यासारखं वाटतंय. असं ते चित्र निर्माण काय आता तुम्ही बोललात तर मी तिच्या बाजूने म्हणून थोडासा घाबरल्यासारखा करतोय. बरोबर. मग नंतर मी बोलली की म्हणजे मला सांगण्यात आले की जवळपास डन आहे. मी म्हटलं मी पाहिलेलंच नाही. मग नंतर आम्हा दोघांशी भेट झालेली तिथेच, त्याच वेळेस, त्याच दिवशी. हा, त्याच दिवशी. मग कुठे भेटलात तुम्ही? घरीच. तुमच्याच घरी? हो, आमच्या. मग तुम्हाला दोघांनाच बोलायला वेळ दिला होता? हा. मग तेव्हा तुम्ही बघितलं हो, त्यांना? तेव्हा आणि मग पाहिलं. तेव्हा होकार दिला? हो. लगेच? लगेच. का, कशामुळे, काय होतं तेव्हा? कारण कसं राहतं ना, प्रत्येक मुलीचं काहीतरी एक चित्र राहतं स्वतःच्या नवऱ्याबद्दलचे, की मुलगा असा हवा किंवा असं काही. ते त्यांना पाहिल्यानंतर मला असं फील झालं की नाही, जे माझ्या ह्याच्यामध्ये चाललेलं ते हेच आहे. पण मग मला सांगा, त्या दिवशी लग्न ठरलं? हो, म्हणजे ठरलं म्हणजे जवळपास एकमेकांना done पसंत केलं झालेलं. आम्ही. मग नातेवाईक भेटले त्यांनी. पण त्याच्यानंतर तुम्ही हे जे काही बघण्याचा कार्यक्रम होता त्याच्यानंतर किती दिवसांनी? सर, माझी उत्सुकता एवढी वाढली होती ना, कधी भेटेन. मग हिला मी नेहमी फोन करायचो. मग मला वाटतंय 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डेला मी गेलो इथून तिला भेटण्यासाठी. इथून मुंबई? हो. आणि सांगितलं, निरोप पण पाठवलं की लातूरला भेटायला ये. त्या औषधामध्ये 20 किलोमीटर अंतर होतं, औसा आणि लातूर. तर तिच्या आईवडिलांनी पाठवलं नाही तिला. भाऊ घेऊन आले ग्रेटिंग आणि त्यांनी तिने गिफ्ट वस्तू दिलेल्या मला. असा पश्चाताप झाला ना, कशाला गेलो मी तिकडे. इथून लातूरला गेले? हो. मग तुम्ही घरीच जायचं ना 20 नाही, किलोमीटर? अलाउड नव्हतं सर. अगोदर लग्नाच्या अगोदर भेटू देत नव्हते हिच्या घरचे वगैरे असं. हो. हो. मग तुम्ही लातूर पर्यंत जायचात, 20 किलोमीटर बघायचात आणि परत यायचं? नाही, लातूर मी शिकलोय तिथेच. शिकले, लातूरचं पूर्ण मला माहित आहे. माझं शिक्षण कॉलेज तिथेच झालेलं मग? आहे. लातूरचे चप्पा माहित आहे. मला कुठेतरी भेटेल, थिएटरमध्ये वगैरे जाऊन 3 तास पिक्चर वगैरे बघावा. असं तुम्हाला? हो, तसं. या विचारात तुम्ही मुंबईहून लातूर गाठलं? हो. किती तासाचा प्रवास केला? जवळपास 10-12 तास. त्याच्यात भाऊ किती वेळ भेटले? भाऊ 15 मिनिट. मग माझा कसला मूड राहतोय. त्यांना बघितलं, ते घेतलं आणि बस म्हटलं आता माझी बस आहे. जय महाराष्ट्र, मी निघतो परत. म्हणजे इतका प्रवास करून गेले, हा ना. ते ग्रीटिंग घेतलं आणि परत तितकाच प्रवास करून मुंबईत आले. आता ते ग्रीटिंग घेऊन परत आपल्या घरी. आणि मग त्यानंतर लग्न किती दिवसांनी झालं? किती लग्न 9 मार्चला झालं 2000ला. म्हणजे 3 महिन्यानंतर झालं. मग 3 महिने तुम्ही किती वेळा गेलात असेल लातूरला? 2-3. आता तसं सर, दुसऱ्या मुलींना मुलगा दाखवण्यासाठी हिच्या गावातला मुलगा शोधला. मग ती मुलगी, ते एक स्थळ आहे ज्यांनी आमचं लग्न जमलं, त्यांच्या भावाच्या मुलीसाठी मी यांच्या गावातला मुलगा बघायला आहे. असं म्हणजे काही ना काही बहाणे करून करत होतो, पण कधी मेळ लागला नाही. यश आलं नाही? नाही आलो. मग डायरेक्ट लग्न कुठे झालं? लग्न औषधातच झालं. औषधामध्ये. कसं काय आता इतक्या वर्षाचा प्रवास? किती वर्ष झाली? 18 वर्ष झाली. 18 वर्ष. तुम्ही सांगा कशी साथ दिली? कारण खूप सुंदर. त्यांना खूप मुंबईत चांगली. यायचं, मुंबईतलं नाही, ही काही आली तर माझ्या घरात लक्ष्मीच आली. मग एवढी समृद्धी झाली की खूपच सुंदर. आता आम्हाला जरा बघायचंय की तुम्ही किती वेगाने जाणार आणि घरात लपवलेल्या चिठ्ठ्या शोधून ती चांदीची अन्नपूर्णा घेऊन येणार. हा, वेळ 1 मिनिटाची. संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे. अशी ही सापशिडी. बेडरूम मध्ये सापशिडी. दिवाजवळ लक्ष्मीपाशी. गोरे गोरे मुकडे, 20. काला काला चष्मा. 20 सेकंद. चष्मा. फर्स्ट ड्रॉवर. अरे, अभिनंदन. हे चांदीचं नाणं तुमच्याकडे आलं. अभिनंदन. वहिनी, तुम्हाला मिळाला हा चांदीचा कुंकवाचा करंडा. अभिनंदन. ही चांदीची तुळसही मिळाली. अभिनंदन. अन्नपूर्णा सुद्धा या घरामध्ये आली. कोणी तक्रारी दिलेत? आरोप कोणी केलेत तुमच्याबद्दल?
मी पण केले. काय बघा आहे, मला वाटलं ते एवढं लक्ष्मी वगैरे बोलले तर आरोप करणार नाही. मी पहिले आरोप कोणाचे आहेत बघा, तुम्ही ओळखायचं. चला ही शेवटी घेतो मी चिठ्ठी. कुठली गोष्ट तुम्ही पटकन मनाला लावून घेता? मान्य आहे तुम्हाला आरोप? हो. काय खरंय? तिच्या मनाचं ते मला सांगत नाही कधी. तुम्हाला सांगत नाही, यातले मनाला लावून घेतलेली गोष्टी मला सांगत नाही. नाही, पण तुम्हाला कळत असेल ना कुठली गोष्ट त्यांच्या मनाला 10 वेळेस विचारावं लागतं, काय झालं, असं का का असं. ते गाणं बिणं नुसतं असंच नाही, म्हणायला. तिला आणण्यासाठी होतं ते. काय कळायला पाहिजे ना, इतकी वर्ष झाल्यावर. काळजी करू नका, मी आलो आज. काय गोड आरोप आहे. कधी कधी खूप आखडते. जे हसले त्या लोकांपैकीच आहे एवढं नक्की. आखडते हा काही शब्द आहे बघा ना. हो ना? मैत्रिणी आहे ना, एवढं तर चालणार. हो ना, एवढं तर चाललंच पाहिजे. 5 मिनिटात येते सांगून लोकांना 15 मिनिट वाट पाहायला लावतात. नाही, हा आरोप चुकीचा आहे. हा? मी वेळेची खूप पाबंदी हो? आहे. मी 5 मिनिट अगोदर जाईल, पण 5 मिनिट नंतरचा पण वेळ यांनी नाही एवढं देणार. लिहून आरोप केलाय. ते नाही माहिती का केला ते नाही माहिती. नाही, तुम्हाला असं कधी होतं का हो, की बाबा घर तयार Actually व्हायला मला खूप वेळ लावते. नाही, नाही. बरोबर आहे, कुठे बाहेर जायचं असेल तयार व्हायला वेळ लागतो. वेळ लावणं ही गोष्ट वेगळी, पण कोणाला वाट पाहत वगैरे लावते नाही, असेल 4ला निघायचं असेल घरातून तर शार्प 4ला निघते. मी पण 2ला सांगतो तर जायचंय म्हणून. असं काही नाही. घरी कधी आलं तर पटकन दरवाजा कधीच उघडत नाही. नाही, असं काही नाही. कधी भेटली तर वाकडं तोंड करणार. लिखित आहे, काय काय असं म्हणताय लिखित तुम्ही? पण नाही, असं काही नाही. चला, हे साधारणतः सगळे कॉमन आरोप आहेत. हा शेवटचे आरोप आता घेतो. फोन कधीच लवकर उचलत नाही. फोन उचलत नाही म्हणजे आमचं कसं तुमच्यासारखं नसतं ना, की ठेवलं येते खिशामध्ये आणि फिरतो इकडे तिकडे. माझ्यावर कशाला येत आहे? आता घ्या बाजू, तुमच्यासारखं घ्या बाजू. असं नाही, तुमच्यासारखं म्हणजे मी घरामध्ये राहते ना, तर माझा फोन कुठेतरी एका कळलं ठिकाणी आता राहणार. तुमच्यावरून. मला मिळाला झटका. एकट्याला कधीच बाहेरगावी जाऊ देत नाही. कशालाच जायचं, आता दोघे आहोत ना, आणि प्लस दोघे अजून आहेत, मग एकटं. त्या लग्नापूर्वीच्या 30 जणी बघायला आल्या होत्या, त्या कशा आहेत ते बघा. नाही, त्या व्यवस्थित आहेत म्हणूनच बोलली, आता आपणच व्हिजिट द्यायला जाऊ. त्यांचं बरं चाललंय ना. हे बघायला जायचंय त्यांना. हा, त्या बघायला आल्या, 30 बघितल्या होत्या ना. खरा तो एकीची धर्म जगाला प्रेम अर्पावे. आम्ही जाणार आहे माहितीये 10 मिनिटांनी. वा वा, काय या सगळ्या गप्पांमधून दोघांचं एकमेकांशी किती छान घट्ट नातं आहे हे आपल्याला स्पष्ट होतच आहे. तर आता चित्र काढायचे वहिनी. पहिलं चित्र तुम्ही काढायचं. हा, या इकडे. दहा लिहायचं नाही काय. 9 8 7 6 बोलू नका, तुम्ही चित्र काढा. नाही, 5 4 3 2 1 वेळ संपली. येस, तर वेळ संपायच्या अगोदर बोललेली, मी लक्ष नाही दिलं. आमच्याकडे कॅमेरा आहे. मला असं वाटतं की वेळ पुढचं चित्र संपली. काढायला तुम्ही या. ग्रीटिंग कार्ड बघितलं, भावांकडनं घेतल्यामुळे कसं आलं. दहा 9 8 बांगडा. कोणते बांगडा? तुम्ही काय नाव तुमचं? रेणुका सावर्डेकर, गाव कुठलं? रत्नागिरी. कधीच बांगडे पकडतात. चला, अभिनंदन. हे बक्षीस तुम्ही मिळवून दिलं वहिनींना. अभिनंदन द्या. या तुम्ही या. दहा 9
8 7 6 5 4 3 2 1 वेळ संपली. बोलू नका, थांबा. वेळ संपली. तुम्ही ओळखलंय? नाही ओळखलंय. औसा गावात गेलात तुम्ही? हो गेलोय. ते तिथेच मिळतं. माहितीये काय? मला आधी कधी दाखवलंच नाही तिने. नाही. तिच्या गावातलं मला तिचं माहितीने दाखवायला पाहिजे ना. बरं, तुम्ही ओळखलंय काय आहे? तुम्ही सांगा हो, काय काढलंय? स्क्रू ड्रायव्हर. मगाचपासून तुम्ही खूप बोलला. माईक तुमच्याकडे आहे. बोला, सांगा. तू बोल. बाहेर नाही जाऊ देत एकटं आणि नाही? घेऊन पण नाही जात. स्वतःला जाऊ देत जाऊ देत नाही आणि घेऊन पाठवत पण नाही पण जात. नाही. हो का? कितवीत आहे? 12वी. तरी सुद्धा काय बाबा, हे काय म्हणजे? तिच्या इकडे चलत नाही ना, तर आता इथे पण नाही चालायचं. का असं? 12वीत गेलं बाळ, केजीत नाहीये. नाही पण सध्या एक्झामचं महत्व सध्या परीक्षा आहे म्हणून. काय रे, हे परीक्षेपुरतं नाही, नाही, नेहमी थोडी परीक्षा देतो मी. एकदा ना कॉलेज कुठलं? तोलानी. मग तिकडे कसं जातो? तिथेच जाऊ देते फक्त. हा? तिथेच जाऊ देते आणि नेहमीच म्हणते, बाकी दुसरीकडे नाही जायचं. पण त्यांना कुठे माहितीये तू कुठे जातोस ते? सांगून जातो. बरं द्या अजून. माझी ती 18 वर्षापासून मैत्रिण आहे आणि आम्ही दोघींची म्हणजे सुख दुःख काही पण असो एकमेकीला शेअर केल्याशिवाय कधीच राहिलेलो नाही. कुठलाही वेळ असो, कुठलीही टाईम असो, म्हणजे दोघी एकमेकींना वेळ देतो. थँक्यू. मला एक किस्सा सांगायचा आहे. ते ऍक्च्युली त्यांचा रिटर्नचा किस्सा विसरले. त्यांचं लग्न सुद्धा झालं नव्हतं आणि लग्नाच्या आधी त्यांच्या पॅन कार्डवरून वेबसाईटवर लॉग इन करून त्यांनी त्यांचं रिटर्न पण फाईल करून टाकलेलं आंटीचं. हो, म्हणजे एवढे एक्साइटमेंट होती लग्नाची. आपण कोण यांच्या? मी म्हणजे माझ्या मित्राची मुलगी. बरं, मला तुम्हाला विचारायचं, आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? मी आई वडिलांची आणि मुलांचीही पण मागेन, कारण कामामुळे मी त्यांना वेळ देऊ शकत नाहीये. माझे पप्पा अगोदर मिलिटरीमध्ये होते, तिथून रिटायर झाले. त्यांना गोळी लागली होती पाकिस्तान वॉरमध्ये, इंजुर्ड म्हणून रिटायर झाले होते. नंतर पोस्ट मास्टर होते, तिथूनही रिटायर झालेत. आता गावीच असतात. त्यांच्या ह्या म्हणजे उतारत्या वयात मला वेळ द्यायला मिळत नाही, म्हणून त्यांची क्षमा मागतो. तुम्ही? मी लहानापासून मोठ्यांचे सगळ्यांचे क्षमा मागते. कारण कसं राहतं, कधी कधी कुठल्या मूडमध्ये राहतो माहिती नाही, पण काही बोलून जातो. ॲक्च्युली दुखवण्याचा उद्देश नसतो, पण काहीतरी कुठल्या तरी कामामुळे किंवा कशामुळे होऊन जातं ते. त्याच्यासाठी आज ही एक चांगली संधी आहे की मी अगदी माझ्या लहान मुलीपासून जे एकदम सगळ्यात एजेड काका आहेत त्यांच्यापर्यंत सगळ्यांची मी आज माफी मागते. काही चुकलं असेल तर मोठ्या मनानं क्षमा करा. आपण बघितलं, गप्पा सुरू झाल्यापासून दोघांचं एकमेकांवर असलेलं प्रेम आपण प्रत्येक टप्प्यावरती ते अनुभवत गेलो. खूप आनंदाचा क्षण. असेच हसत राहा. तो पहिला दिवस सुद्धा महत्त्वाचा आहे. ते ग्रीटिंगचा तो क्षण सुद्धा तसाच आहे. या सुखामध्ये वाढ होत राहो, आनंदात वाढ हो, तुमची नेहमी भरभराट हो. हसत राहा, आनंदी राहा. या मनापासून झी मराठीकडनं तुम्हाला शुभेच्छा. आणि या शुभेच्छांबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्या. आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठण. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.